तुम्ही पाटवडी बनवलाय का? आणि बनवली तर बिघडते का? मग अशा पद्धतीने करून पहा. अगदी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे आणि अगदी झटपट पण होते आणि चवीला तर मस्तच. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथे वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. तर इथे मी त्यानंतर मिरच्या, त्यानंतर 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि जिरं देखील घातलेलं आहे. हे वाटण बनवून झालं की आपल्याला इथे बेसनाचं असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. 1 वाटी बेसनासाठी 1.5 वाटी पाणी हे योग्य प्रमाण आहे. तर आपल्याला इथे 1 वाटी बेसनामध्ये 1.5 वाटी पाणी घालून छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि असं विस्करच्या मदतीने मिक्स करायचं, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या अजिबातच होत नाही. त्यानंतर मिश्रण तयार करून झालं की आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आणि त्यानंतर जे आपण मिरचीचं वाटण तयार केलं होतं ते घालायचं. त्यानंतर थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालून छान परतून घ्यायचं. ते वाटण मिश्रण जे भाजून झाल्यानंतर आपण बेसनाचं जे मिश्रण तयार केलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते देखील विस्करच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून द्यायचं, कारण विस्करने मिक्स केल्याने त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि वड्या पण छान पडतात. त्यानंतर मी इथे थोडंसं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची. तोपर्यंत मी इथे ना मस्त असं प्लेटला तेल लावून घेतलेलं होतं. हे जे आपण आता पाटवडीसाठीचं मिश्रण आहे ते इथे तयार केलेलं आहे. ते आता आपल्याला छान थापून घ्यायचं आहे. चमच्याच्या किंवा वाटीच्या मदतीने तुम्ही छान असं हे थापून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. वडीसाठी लागणारं मिश्रण छान थापून झालं की त्यावर आपल्याला थोडंसं ओलं खोबरं, कोथिंबीर आणि तीळ घालायचे आहेत. ओल्या खोबऱ्याचे सुकं खोबरं देखील घातलं तरी देखील चालेल. छान हे खोबरं सुद्धा आपल्याला वरती प्रेस करून व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे पाटवडीचं सारण मिश्रण जे आपण तयार केलं आहे ते थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आवडत्या त्या शेपमध्ये तुम्ही वड्या तयार करू शकता. मी इथे डायमंड शेपमध्ये कट केल्या होत्या. मी तुम्हाला 2 वड्या काढून पण दाखवते. तरी ती छान ही वडी बनवून तयार आहे. अगदीही पातळ किंवा अगदी जाड ठेवायची नाही, मीडियम शेपमध्ये आपल्याला ही करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने माझी पाटवडी बनवून तयार आहे. तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आणि याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. सोबत बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ आवडला